नमस्कार, मी अविनाश आदक. उठा उठा निवडणूक आली, आपण काहीतरी ॲक्टिव्हिटी करतोय असं दाखवण्याची भासवण्याची वेळ झाली असं चित्र सध्या पिंपरी चिंचवड शहरात दिसतंय. विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं आम्ही बिनचूक बरोबर ही अत्यंत लोकप्रिय वृत्तमालिका सुरू केली होती. मध्यंतरी आम्ही थोडी विश्रांती घेतली, पण लोकांच्या आग्रहास्तव हा स्पेशल झटका आम्ही पुन्हा सुरू करतोय. तर पिंपरी चिंचवडकर मित्रांनो, आज तुमच्यासाठी खास घेऊन आलोय पिंपरी विधानसभा निवडणुकीत ज्यांना महायुतीनं किंवा महाविकास आघाडीनंही उमेदवारी दिली नाही अशा स्थायी समितीच्या माजी सभापती राहिलेल्या आणि शहरातील राष्ट्रवादीचा एकेकाळचा तंबू उधळून लावणाऱ्या ताकदवर बाहुबली महिला नेत्या पुन्हा एकदा मैदानात उतरल्यात. ऐतिहासिक साडी वाटप कार्यक्रमानंतरही लोकाश्रय आणि उमेदवारी न मिळाल्यामुळं अंडरग्राऊंड झालेल्या माजी सभापती आता शहराच्या सुधारित विकास आराखड्याच्या निमित्तानं चर्चेत राहण्याची धडपड करतायत. विशेष म्हणजे ज्या भारतीय जनता पार्टीवर नाराजी असल्याचं दाखवून कधी राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून विधानसभा उमेदवारी मिळवण्यासाठी धडपड करणाऱ्या माजी स्थायी समिती सभापती शेवटी तुतारी फुंकण्यासाठी देव पाण्यात ठेवून राहिल्या, हे आम्ही पिंपरी चिंचवडकरांनी उघड्या डोळ्यांनी बघितलंय. घड्याळाची वेळ बदलली आणि राजकीय सुलक्षण टिकवता न आल्यामुळं यांचा मात्र भ्रमनिरास झाला. आता महानगरपालिका निवडणुकीची चाहूल लागल्यामुळं सीमोल्लंघन करण्याच्या तयारीत असलेल्या माजी सभापतींचा डाव सर्वपक्षीय पक्षश्रेष्ठींच्या लक्षात आलाय. क्षमता असतानाही या बिनचूक बरोबर माजी स्थायी सभापतींना स्वतःला सिद्ध करता आलं नाही. त्यांना कोण सांगणार? भंवर से लढो, तुंद लहरों से उलझो, कहाँ तक चलोगे किनारे किनारे. कथित बिनचूक नेत्यांना कानपिचक्या देण्यासाठी पुन्हा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.